हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु ह्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे रविवार 3 मार्च। तर मी आले आहे रुंजोवीच्या शाळेमध्ये। तर इथे आहे फन फेअर असा हा फंक्शन। तर माझ्यासाठी फर्स्ट टाइम होतं कारण की मी विरारला आत्ताच आले, तुम्हाला चांगलंच माहिती आहे। त्यानंतर हे रुंजोवीचं फर्स्ट इयर आहे या स्कूलमध्ये। तर इथे कशा प्रकारे फन फेअर हे लोक सेलिब्रेट करतात मला काहीच आयडिया नव्हती। रुंजोवीच्या खुशीसाठी मी इथे आली होती। त्यांचंच म्हणणं होतं की मम्मी आपण एकदा तरी जाऊया। मग मी ते संध्याकाळची वेळ आहे, 5:30 वाजून गेले होते। आम्ही आलो होतो इथे आणि इथे आम्ही लाईनमध्ये उभे आहोत कारण की इथे कूपन वाटप आहे। इथे कूपन आपण घ्यायचं असं पेमेंट करून, त्याच पेमेंटवरती आतमध्ये आपल्याला जे हवं आहे ते परचेस करायचं। खाऊ वगैरे असणार किंवा गेम्स असतात लहान मुलांसाठी, तर ते कूपन परचेस करा। आम्ही ते लाईनमध्ये उभे आहोत आणि इथे असे 2 मिकी आणि मिकी माऊस असे 2 इथे अरेंज केले होते लाईनीमध्ये थोडंसं एंटरटेन होण्यासाठी। इथे हे असे कूपन्स होते 20 रुपीज आणि 10 रुपीजचे। तर आतमध्ये फूड काउंटर होतं, गेम्स होते। तर तिथे पेमेंट करायचं नव्हतं, तिथे फक्त हे जे कूपन्स आम्ही घेणार ना 20 रुपये 10 रुपयाचे, ते कूपन्स आपल्याला तिथे द्यायचे असतात। म्हणजे एखाद्या काउंटरवरती गेलो आणि ते फूड जर ते प्रोडक्ट आयटम असलं खायचा पदार्थ 20 रुपीजचा, तर तेव्हा आपल्या तिथे आपल्या 20 रुपीज जमा करायचं। तर इथे आम्ही आता प्रॉपर असं एंटर केलं आहे स्कूलमध्ये। तर हा आहे ग्राउंड फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर हा असं इथे सगळे फूड काउंटर अरेंज केले आहे। फूड काउंटरचे मी नंतर थोड्या वेळाने त्याची प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर आधी ही अशी फ्रेम होती, तिथे फ्रेममध्ये सुद्धा फोटोज वगैरे काढत होते। तर रुंजोवीचे इथे फोटोज वगैरे केले, व्हिडिओ केली। त्यानंतर वरती फर्स्ट फ्लोअरला गेम आहे, तर तेच पुढे सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। माझ्यासोबत फर्स्ट टाइम होतं, त्याच्यामुळे मला जेवढं जमलं तेवढं मी व्हिडिओ केले आहे। पण मुलांनी भरपूर एन्जॉय केला आणि आम्ही सुद्धा भरपूर एन्जॉय केला आणि प्रत्येक पदार्थ आम्ही खाल्ला आहे, तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवले आहे। तर इथे आता ग्राउंड फ्लोअरला फ्रेमसोबत फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो। आधी तर सर्वात आधी तर मला काही समजलंच नाही की ते गेम कुठे, मी शोधत होती पण इथे भरपूर असे मुलं होती, काय समजत होतं ना की गेम कुठे। तेव्हा माहिती पडलं की प्रत्येक वर्गामध्ये असे गेम्स होते। तसं सुरुवातीला तुम्ही फोटो बघा त्याच्यावरती मेन्शन होतं रोल मी होतं आणि हेड शोल्डर नीज असं काहीतरी गेम होता हा। तर इथे हा मी थोडासा व्हिडिओ केला आहे। इथे रुंजी पण खेळली आहे। तर इथे ह्या गेमचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते। रोल मी अँड गेट युअर गिफ्ट। तर हा ना स्प्राईटचा कॅन होता, तो हा भरलेला होता, तो हा रोल करायचा। तर ज्या दिशेला जाणार तिथे आता ते गिफ्ट्स आहे, तिथे जाऊन जर त्या टक्कर लागली आणि जो रिटर्नला आला ना रिवर्स, तर कोणत्या पट्टीवर तो थांबतो तर त्या पट्टीवरचे गिफ्ट तिथे भेटणार होतं। तर आता हे ग्रीन ह्या कॅनने क्रॉस केलं आणि रेड आणि ग्रीनच्या बरोबर मधोमध थांबला, त्याच्यामुळे तिथे ती फेल झाली। जर ग्रीनवरती थांबलं असतं तर ग्रीनवरचं गिफ्ट तिला मिळालं असतं। फ्रेंड्स इथे फक्त रुंजीने ह्याच गेम फक्त खेळला, त्याच्यानंतर मी फक्त सर्व गेमचे मी तुमच्यासोबत फक्त व्हिडिओ शेअर करत आहे की नक्की इथे हा फन फेअर कसं हे लोक सेलिब्रेट करतात। तर प्रत्येक जो क्लासरूम असतो ना त्याच्यामध्ये ह्या लोकांनी असे गेम्स अरेंज केले। आता फक्त तुमच्यासोबत ना प्रत्येक क्लासरूममध्ये गेम्सचे नाव आणि त्या गेम्स त्याची थोडीशी व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करत आहे, कारण की आम्ही इथे कोणताच गेम खेळलो नाही कारण की आमच्याकडे एवढा वेळ नव्हता आणि माझी मुलं छोटी असल्यामुळे हे सर्व त्यांना एवढं जमणार पण नाही आहे। त्याच्यामुळे फक्त खास तुमच्या व्हिडिओसाठी, खास तुमच्यासाठी तर इथे असेच फक्त व्हिडिओज केली आहे मी की थोडीफार मला पण आयडिया मिळावी की कसे हे लोक फन फेअर सेलिब्रेट करतात। प्रत्येक रूमच्या बाहेर असं मेन्शन केलं की आतमध्ये कोणता गेम आहे तो, तर मी तो बघते आणि आतमध्ये जाऊन खास व्हिडिओ करून आणत होती। तर मग चला आपण हा एक थोडाफार जे सेलिब्रेट व्हिडिओ केला आहे तो आपण थोडंसं एन्जॉय करूया। इथे हा गेमसुद्धा खूप मस्त होता। डोळ्याला कापड बांधून पट्टी लावून इथे त्या लेडीजला इथे टिकली लावायची असते, हा तर तुम्हाला माहितीच असेल। पण या मुलीने खूप छान प्रकारे थोडंसं स्टडी करून बरोबर ती बिंद्यावरती तिने टिकली लावली आहे आणि ती तिथे जिंकलीसुद्धा। त्याच्यानंतर पुढचा गेमसुद्धा आहे ट्राय टू रिमेंबर मी। एकदा आपण बघून घ्यायचं की त्या लोकांनी कसे ते पिक्चर्स तिथे अरेंज केले आहे, नंतर तो पिक्चर्स आपण बघायचा नाही आणि आपल्याला आठवून ते पिक्चर्स बरोबर तिथे अरेंज करायचे असतात। आणि या मुलीने सुद्धा खूप बऱ्या प्रकारे तिने ते सगळे फोटोज बरोबर अरेंज केले आणि नंतर ते तिला दाखवण्यात आले आहेत। तर परफेक्टली सगळे एक इमेज रेडी होते, बरोबर होते आणि तिला गिफ्ट्समध्ये डबासुद्धा मिळाला। त्यानंतर पुढच्या क्लासरूममध्ये आली ते हे असं होते की ग्लासवरती ग्लास लावला आणि पेपर खिसून काढायचा आहे आणि ग्लासेस पडायला नको। तर करत होते सर्वजण ट्राय, ज्याला त्याला जमतं, पण माझ्या मुलीने नाही खेळले। आतले क्लासरूममधले मी सर्व गेम तुमच्यासोबत शेअर केले। त्याचबरोबर इथे बाहेरच्या ग्राउंडमध्ये हे 2 असे जम्पिंग झपांग असं म्हणतात, त्याचं नाव आता मला ॲक्च्युली माहिती नाही, रुंजोवी बोलतात, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे फक्त बाहेरच्या ग्राउंडमध्ये हे 2 असे गेम्स अरेंज केले होते
लहान मुलांसाठी, तर ते रुंजोवीने एन्जॉय केली. इथे पण 20 रुपीची कुपन्स आम्हाला इथे पे करत होते. पेमेंट करायचंच नव्हतं, कुठेच पेमेंट करायचं नव्हतं. फक्त जे कुपन दिले होते पेपर कुपन ते ह्यांच्याकडे सबमिट करायचं होतं. जसे पर चिल्ड्रन असेल 20 रुपीज, तर तसे 2 मला 20चे 2 पेपर कुपन त्यांना द्यावे लागत होते. तर अशा प्रकारे गेमसुद्धा आम्ही भरपूर एन्जॉय केला दोघी मुलींनी. इथे इनडोअर आणि आउटडोअर असे दोन्ही गेम मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत की ते काय काय अरेंज केलं होतं लहान मुलांसाठी. तर त्याचबरोबर आम्ही आता पुन्हा आलो आहोत स्कूलच्या आतमध्ये, म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला. तर इकडचे काउंटर मी तुमच्यासोबत आधी शेअर करून घेते. तर इथे हा फर्स्ट काउंटर होता पाणीपुरीचा, त्यानंतर होतं हे सेकंड काउंटर पिझ्झाचं होतं. तिथे सुद्धा 20 रुपीचंच कुपन द्यायचं होतं, तर ते 20 रुपीजमध्ये ते पिझ्झा होता. पाणीपुरी आम्ही खाल्लं नाही, कारण की नॉर्मली आपण पाणीपुरी बाहेर खातच असतो. तर मुलींना थोडा पिझ्झा ट्राय करायचं होता. तर पिझ्झा खाल्ल्यानंतर पुढे आलो. थर्ड काउंटर होतं ब्रेड रोलचं. तर रुंजीचं हे फेवरेट आहे, रुंजीला आवडतं. तर मी आधी व्हिडिओ करून घेते, नंतर आम्ही खायला उभं राहणार होतो. त्यानंतर होतं हे पावभाजीचं काउंटर होतं. इथे सुद्धा 20 रुपीज होतं. आम्ही फक्त पावभाजी खाल्ली नाही, बाकी सगळं टेस्ट केलं, कारण की पावभाजी खायला हेच सगळे छोटे छोटे गोष्टी खाल्ल्यामुळे पावभाजीसाठी जागाच उरली नाही पोटामध्ये. मग त्याच्यानंतर इथे आहे टोस्ट सँडविच पण मला आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय खाल्लं नाही. पण पुढचं मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे टोस्ट सँडविच आहे, त्याच्यानंतर इथे होती फ्रुटी आणि ज्यूस होतं. हे फ्रुटी आणि ज्यूस 10 रुपयाचं होतं. त्यानंतर इथे आहे चायनीज बेलसुद्धा 20 रुपयाची होती. त्याचबरोबर पुढे चायनीज बेल आहे. त्याचबरोबर पुढे आहे वडापाव 10 रुपयाचा होता. वडापाव 10 रुपयाचा आणि ती फ्रुटी 10 रुपयाची होती. त्याचबरोबर इथे आहे हे फ्रूट सॅलड. हे एवढं टेस्टी होतं ना, हे दुधामध्ये सर्व फ्रूट्स मिक्स करून ते सर्व करत होते आणि खूप टेस्टी होतं. रुंजीनी ते आधी घेतलं होतं, त्याच्यानंतर ते तिला भरपूर आम्ही सुरुवात केली आहे ब्रेड रोलच्या काउंटरपासून, कारण की ब्रेड रोल तिला भरपूर आवडतो. तुम्ही तर मला आधीच बोलले. तर ते आधी पहिलं खाऊन घेतलं आणि त्या समजता असं हे रेडी केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो फ्रूट सॅलडसाठी. ते मुलींना एवढं आवडलं, भरपूर आवडलं. मला असं वाटतं मी हे जे 3 ग्लास तरी प्यायलो असेल आम्ही चौघांमध्ये. त्यानंतर घेतला वडापाव होता 10 रुपयाचा, तो खाऊन घेतला. आणि त्याच्यानंतर मी रुपेशला म्हटलं आपण चायनीज भेल घेऊया, दोघांमध्ये खाऊया, टेस्ट बघूया नक्की कशी आहे. पण सर्व फूड चांगले होते, सर्व काय खाल्लं. पाणीपुरी, टोस्ट सँडविच आणि पावभाजी न खाता जे होतं ते खाल्लं, कारण की पाणीपुरी आपण बाहेर खातोच आणि पावभाजी हेवी होणार जास्त पाव असल्यामुळे. त्याच्यामुळे हे छोटेसे पदार्थ खायचे होते, टेस्ट करायचे होते. त्याच्यामुळे ते पदार्थ टेस्ट केले. त्यानंतर तुम्हाला दिसते तेवढी गर्दी आहे. 7:30च्या आसपास होत आले होते, कारण की 5 वाजल्यापासून सुरू झालं होतं हे फनफेअर फंक्शन सेलिब्रेशन. तर 7:30च्या आसपास हा टायमिंग आहे. तिथपत अर्धे पेरेंट्स गेले होते आपल्या बच्चूंना घेऊन. आणि आता माझं पण खाऊन झालं आहे आणि मी पण आता निघते इथून. तर मग सगळ्यांना बाय बाय करूया. सर्व टीचर्सला मी भेटले, बाय बाय केलं आणि आता मी प्रॉपरच इथून निघालो आहोत. तर मग हा अगदी छोटासा ब्लॉग हा फनफेअर सेलिब्रेशनचा, जो की मी फर्स्ट टाईम असं कुठे अटेंड केला आहे. आतापर्यंत हे मी कधीच कुठे पाहिलं नव्हतं मुंबई साईडला, पण इथे पाहिलं, मला आवडलं. ग्रेट एक्सपिरियन्स होता, मुलांना सुद्धा खूप आवडलं. तर मी व्हिडिओ इथेच एंड करते. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आत्तासाठी बाय बाय. पुढे काही फोटोज ॲड केले आहेत ते सुद्धा बघून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.